नमस्कार. मी दिनार सोनी. माझं यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून. मी लॉयर आहे, स्वतः वकील आहे. माझा चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून. आज थोडं शिक्षणाच्या प्रसाराविषयी बोलणार आहे. म्हणजे आपल्याकडे जे भरमसाठ इंजिनियर्स आणि MBA तयार होतात त्याच्यावरून. एक लक्षात घ्या, आपण जेवढे इंजिनियर्स तयार करतो किंवा MBAs तयार करतो, या दोन कोर्सेसवर मी फोकस जास्त करतो आहे, कारण हे लोक जास्त तयार होतात असं माझ्या लक्षात आलं. तेवढी रिक्वायरमेंट आहे का समाजाची, म्हणजे भारताची म्हणूया, आपण भारतापुरतं बोलूया. समजा 1000 वर्कर्स, एखादी केमिकल कंपनी समजा, एखादी इंजिनिअरिंग कंपनी समजा, कुठलीही कंपनी समजा केमिकल, एखादी डायस्टफ तयार करणारी कंपनी किंवा एखादी फार्मास्युटिकल क्रोसिन तयार करणारी कंपनी किंवा बी कॉम्प्लेक्स तयार करणारी कंपनी किंवा इंजिनिअरिंग कंपनी, मिक्सर तयार करणारी कंपनी, वॉशिंग मशीन तयार करणारी कंपनी. याच्यात समजा एक स्टँडर्ड, हल्ली वर्कर्स खूप असतात पण मी एक स्टँडर्ड युनिट घेतो, मीडियम साईज स्टँडर्ड युनिट. 1000 जर का वर्कर असतील तर त्याच्यामध्ये 2 किंवा 4 इंजिनियर पुरतात साहेब. लक्षात घ्या मित्रांनो, 1000 वर्कर असलेल्या एखाद्या फॅक्टरीमध्ये 4-5 इंजिनियर पुरतात. जर का एफिशियंट इंजिनियर असेल तर तो एक पण पुरेल त्या विषयाशी संबंधित असा. TV तयार करणारी कंपनी असेल तर त्या प्रत्येक माणूस इलेक्ट्रॉनिक इंजिनियर लागत नाही. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर हे काही थोड्या प्रमाणात लागतात. 5-10 इलेक्ट्रॉनिक इंजिनियर खूप झाले. सर्किट डिझाईन इंजिनिअरिंग ही डिसिजन मेकिंग पोझिशन आहे. इंजिनिअरिंग मशीन फ्लोअरवर कधी उतरत नाही मशीन रिपेअर करायला. ते ITI कोर्सेसवाले, टर्नर फिटर, मेंटेनन्स फिटर, आणखीन जे काही कोर्सेस आहेत, डिप्लोमा इंजिनियर्स ते करतात. तेव्हा 1000 हे मनुष्यबळ असलेल्या फॅक्टरीमध्ये 4-5 इंजिनियर पुरतात. परत मी सांगतोय, एफिशियंट इंजिनियर असेल तर त्या क्षेत्रातला एक पण पुरेल. आता मी मगाशी उदाहरण दिलं, एखादी साबण तयार करायची कंपनी असेल तर 1-2 केमिकल इंजिनियर खूप झाले. बाकीचे BSc असतात, 1-2 इंजिनियर पुरतात. रंग तयार करायची कंपनी आहे, 2-4 केमिकल इंजिनियर पुरतात. आपण काय केलं आहे, ही DY पाटील कॉलेज, पतंगराव कदम कॉलेज, छगन भुजबळ साहेबांची MIT, हे DY पाटील, पतंगराव कदम आणि छगन भुजबळ यांनी आणि अशासारख्या असंख्य प्रायव्हेट संस्था निघालेल्या आहेत. यांनी इंजिनिअरिंगचे कोर्स इतके उघडलेले आहेत की काल परवाच मी न्यूज पाहिली, 66,000 इंजिनिअरिंग सीट्स भरल्या नाही आहेत. जस्ट विचार करा, 66,000 इंजिनिअरिंग सीट भरल्या नाही आहेत फक्त महाराष्ट्रात. म्हणजे हे 66,000 इंजिनियर आपण मायनस केले तर आता केवढे इंजिनियर असतील महाराष्ट्रात. आणि समजा या 66,000 सीट भरल्या गेल्या तर अजून 66,000 इंजिनियर. एवढ्यांची रिक्वायरमेंटची गरज आहे का? उगा शिक्षणाचा प्रसार म्हणजे काय वाटेल तेवढी क्वांटिटी निर्माण करायची का? एखादी मोठी फॅक्टरी असेल, जशी मगाशी मी म्हटलं 1000 वर्कर्सची फॅक्टरी असेल तर 1 CA पुरतो. 1 CA, 1 कॉस्ट अकाउंटंट. 1 CA, 1 कॉस्ट अकाउंटंट पुरतो, इनफ आहे. वर्षाला 100 CA काढून तेवढी एम्प्लॉयमेंट आहे का? आणि मग इंजिनियर काय करतात? बँकात नोकरी करतात. मग माझ्यासारखे जे लोक असतात, माझ्या विचारसरणीचे माझ्यासारखे, ते टिंगल करतात, शिव्या देतात. अर्थात त्याच्यामुळे त्यांचं काहीच नुकसान होत नाही. पण आम्ही म्हणणार काय, इंजिनियर झाला आणि त्याला बँकेत नोकरी करतो. न्यूटनचे लॉ आणि इलेक्ट्रिकल सर्किट्सचे नियम ह्याचा बँकेशी काय संबंध आहे सांगा तुम्ही मला. न्यूटनचे लॉ हे मेनली मेकॅनिकल इंजिनिअरिंगला लागतात आणि इलेक्ट्रिकल सर्किट्सचे नियम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला लागतात. केमिस्ट्रीचे नियम हे केमिकल इंजिनिअरिंगला लागतात. ह्याचा आणि कर्ज लोकांना देणे, ती वेळेवर परत घेणे, रिकरिंग डिपॉझिट स्लिप काढणे, जास्त अकाउंट बुक, काय संबंध आहे का याचा? आपलं कुठेही काही लोकांना चिकटवायचं, काही याला अर्थ आहे का? मी तुम्हाला सांगतो, मी मध्ये 2 वर्ष गोव्याला राहिला होतो. तेव्हा गोव्याला राहायला असताना मी माझा HDFC बँकेत अकाउंट काढलं. तर हल्ली काय झालं आहे, इतकी कॉम्पिटिशन आहे की धंदा मिळावा म्हणून, हस्तातून कस्टमर जाऊ नये म्हणून त्यांनी माझ्या घरी पाठवले फॉर्म भरून घ्यायला. त्यांनी काय केलं, माझा फॉर्म भरून घेतला, मी खाली सही केली, ते फॉर्म घेऊन गेले. परत एकदा सांगतो, त्यांनी माझा फॉर्म भरला, प्रॉपर कॉलममध्ये टिक 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 काय केलं, रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन माझ्याकडून घेतली आणि भरली, मी खाली सही केली आणि ते फॉर्म घेऊन गेले. मी त्यांना सहज गप्पा मारता मारता विचारलं की बाळा तुमचं शिक्षण किती? तर ते MBA आहेत. आता MBA माणसाची ड्युटी फॉर्म भरून घेणं ही आहे का? विचार करा. अहो, एखादा MBA माणूस हे करायला सांगितलं तर फ्रस्ट्रेट होईल, वेळ लागेल त्याला की मी MBA कशाला झालो फॉर्म भरून घ्यायला.
पण नोकऱ्यांची स्कॅर्सिटी असल्यामुळे आणि हाय क्वालिफिकेशन प्रिफर केल्यामुळे लोक असे होत आहेत MBA. आज MBAची किती कॉलेज आहेत बघा. शिवाय कॉरस्पॉन्डन्स कोर्स आहेत, पोस्टल म्हणजे पोस्टाने नोट्स घ्यायच्या. आपल्याकडे नोट येतात पोस्टाने, आपण ऑनलाईन पेपर द्यायचा आणि पास व्हावं. असे सिम्बायसिसचे कोर्स आहेत, मला माहिती आहे. नुसते सिम्बायसिसचे नाही आहेत, अनेक इन्स्टिट्यूटचे असे कोर्स आहेत. इतके खंडीवर MBA तुम्ही तयार करून, मी जसं मगाशी म्हटलं की 1000 वर्कर असले, 1000 कामगार असले तर 4 MBA पुरतात हो. 1000 कामगार असलेल्या फॅक्टरीला 1000 MBA नाही लागत. 1000 वर्कर असलेल्या कंपनीला 4 इंजिनियर पुरतात, 1000 इंजिनियर नाही लागत. इंजिनिअरिंग आणि MBA ह्या डिसिजन मेकिंग पोस्ट आहेत, लक्षात घ्या, डिसिजन मेकिंग पोस्ट आहेत. इंजिनिअरिंग आणि MBA आणि CA आणि ICWA या डिसिजन मेकिंग पोस्ट आहेत. ॲक्च्युअली काम करणारी, एंट्री करणारी, कॉम्प्युटरवर डेटा एंट्री करणारी माणसं वेगळी असतात. ॲक्च्युअली सेल करणारी माणसं वेगळी असतात. MBA कधी सेल्सला जात नाही, पण हल्ली जातात. मी हल्ली सेल्समन इंजिनिअरिंग MBA पाहिलेले आहेत. इंजिनिअरिंग सॉरी चुकीने बोललो, MBA सेल्समन मी पाहिलेले आहेत. आता मी मगाशी म्हटलं माझ्याकडे बँकेचा फॉर्म भरून घ्यायला आले लोक, MBA त्याला काय अर्थ आहे का? तसं शिक्षणाचा प्रसार करणं म्हणजे खंडीवर कॉलेज उघडणं, खंडीवर कॉलेज उघडणं, भरमसाठ कोर्सेस उघडणं, त्याच्यात भरमसाठ सीटा ठेवणं आणि सगळ्या भारताला MBA करणं. असं करून भारत देश पुढे जाणार नाही. ऑन द कॉन्ट्री तरुण पोरं फ्रस्ट्रेट होतील, तरुण मुलं फ्रस्ट्रेट होतील. अरे मी इंजिनियर आहे आणि मी कुठलं काम करतोय हे? मी इंजिनियर मिक्सरचा सेल करताना पाहिलेले आहेत. सेल्स इंजिनियर म्हणतात त्यांना, अशा जाहिराती पण येतात. आता इंजिनियरचं मूळ काम मशीन डिझाईन करणं आणि जर का मशीन बिघडलं तर रिपेअर करणं इतकंच असतं. इंजिनिअरिंगचं हे काम असतं इंजिनियरचं की मशीन डिझाईन करणं, जे आपल्या अख्ख्या भारतात कोणी करत नाही. त्याच्यावर मी उद्या बोलेन, उद्या वेगळा एपिसोड काढेन त्याच्यावर. कोणी बोलत नाही, कोणी करत नाही आपल्या भारतात. मशीन नवीन तयार करणं हा खरं इंजिनियरचं काम आहे, हे खरं. आणि चालू असलेलं मशीन बिघडलं तर काय त्यातला बिघाड ओळखणं हे इंजिनियरचं काम आहे. ॲक्च्युअली रिपेअर ते मेंटेनन्स फिटर्स, टर्नर फिटर्स, हे सगळे ITI वाले, वायरमन वगैरे सगळे कोर्स आहेत ते करतात. ITIचे जे कोर्सेस आहेत 1-1, 2-2 वर्षाचे ते ॲक्च्युअल काम करतात. इंजिनियरनी फक्त सांगायचं की कुठे फॉल्ट आहे. तर ज्या डिसिजन मेकिंग पोस्ट आहेत तर तुम्ही एवढ्या लाखांनी महाराष्ट्रात तयार करायला लागलात. देशाचं मी बोलतच नाही, मला देशाची आयडिया आहे पण मी आत्ता देशावर बोलत नाही आहे. तर जिथे रिक्वायरमेंट नाही तिथे लाखांनी इंजिनियर दरवर्षी तयार व्हायला लागले तर ते तर फ्रस्ट्रेट होतील आणि ॲब्सॉर्ब कुठे करायचे? एक लक्षात घ्या, कुठलाही देश पुढे न्यायला फक्त 10 माणसं सफिशियंट असतात, कॉम्पिटंट. 10 कॉम्पिटंट माणसं आर इनफ. एक उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर म्हणजे फायनान्स मिनिस्टर पाहिजे, मग तो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा ठेवा, कोणाचाही ठेवा. बाकीच्याने पाणी घाल म्हटलं की घालायचं, क्वेश्चन नाही करायचा. आपल्याकडे काय होतं, वाजपेयींनी पोखरण स्फोट केला. प्रत्येक माणूस, स्फोटाची गरज आहे का, याची गरज आहे का, देशात पाणी कमी आहे, रोजगार नाही आहे, अणुस्फोट करायची काय गरज, प्रत्येक माणूस विचारतो त्यांना क्वेश्चन. आपण कसं केलं पाहिजे? वाजपेयी मॅच्युअर आहेत, अटल बिहारी खूप आयुष्य बघितलेला, हायली क्वालिफाईड, त्यांनी MA पॉलिटिकल सायन्समध्ये केलेलं आहे. MA विथ पॉलिटिकल सायन्स ही त्यांची डिग्री आहे. ते अनेक वर्ष राजकारणात आहेत, त्यांनी आयुष्य बघितलेलं आहे. 2 वर्ष परराष्ट्र मंत्री होते. तर त्यांनी केलं ना, करा सांगितलं ना पोखरण, अब्दुल कलामने सांगितलं ना करायचं. प्रत्येक माणसाने विचार करायचा नसतो. विचार करणारी माणसं थोडी लागतात. बाकीच्यांनी पाणी घाल म्हटलं की घालायचं. झाड कुठलं ते विचारायचं नाही. झाड चिकूचं असेल नाही तर पेरूचं असेल, तुला काय सांगितलं पाणी घाल, तेवढंच काम करायचं. अशाने देश पुढे जाईल. आणि मग आता हा प्रश्न उडतो, मग इंजिनियर व्हायचं कोणी? तुम्ही ठरवणार कसं? प्रत्येकच माणूस म्हणेल मी इंजिनियर व्हायला केपेबल आहे, मी हुशार आहे, मी MBA व्हायला केपेबल आहे, मी हुशार आहे. तर असं नाही झालं. ते एंट्रन्सनी ठरवायचं हो, एंट्रन्सनी ठरवायचं. एंट्रन्सनी मला सांगायचं की दिनार सोनी, तू या कोर्ससाठी निर्माण झालेलं नाहीस, तुला तेवढी अक्कल नाही, तू दुसरं काहीतरी कर. चक्क एंट्रन्स एक्झाम लागली पाहिजे. जसे IITच्या एंट्रन्स एक्झाम असतात ना, आता महाराष्ट्रात पण CET आलेली आहे. CET मेडिकलला पण आहे, CET इंजिनिअरिंगला पण आहे, पण त्यांच्या सीट्स लिमिटेड पाहिजे. तुम्ही एंट्रन्स एक्झाम घ्या, रिझर्वेशन ठेवू नका आणि प्युअर मेरिटवर सिलेक्ट करा. इंजिनियर्स आणि डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि MBA ते प्युअर मेरिटवर सिलेक्ट होतील. मेरिट अँड ओनली मेरिट अँड नथिंग एल्स. या कॉम्पिटेटिव्ह पोस्ट आहेत, डिसिजन मेकिंग पोस्ट आहेत, देशावर इफेक्ट करणाऱ्या पोस्ट आहेत, त्यांचे डिसिजन मॅटर करतात. तर इंजिनियर तेवढेच निर्माण झाले पाहिजेत जेवढी रिक्वायरमेंट आहे. सप्लाय या डिमांडपेक्षा जास्त करू नका, त्यांनी काहीही उपयोग होत नाही.
माझं मत उलटं आहे की तुम्ही या इंजिनिअरिंगच्या जागा वाढवताय आणि 66,000 जागा रिकाम्या जातात नाही, त्या जागा कमी करा. इंजिनिअरिंगच्या जागा कमी करा, डॉक्टरांच्या जागा राहू देत. कारण आपल्या देशाला डॉक्टरांची प्रचंड गरज आहे. खेड्यापाड्यात अजिबात डॉक्टर नाही आहेत. म्हणजे MBBS झालेला माणूस खेड्यापाड्यात मी बघितलेला नाही आत्तापर्यंत, एकही पाहिलेला नाही. त्यामुळे डॉक्टरांची आपल्याला गरज आहे. डॉक्टर होऊ देत निर्माण. डॉक्टर कमी आहेत आपल्या देशात, पण डॉक्टर सुद्धा मेरिटने निर्माण झाले पाहिजे. हो, तुम्ही एका माणसाच्या सर्जरी करताय, एका माणसावर मरेल ना कोणीतरी माणूस, असं काय करताय? मेरिटला काहीतरी किंमत आहे की नाही? तर डॉक्टर आणि इंजिनियर हे कमी निर्माण झाले पाहिजेत आणि हायली मेरिटोरियस स्टुडंट्स फक्त मेरिट होल्डर्सच सिलेक्ट केले जातील. बाकीच्यांनी दुसरे व्यवसाय बघा. तुम्हाला शिक्षणाची खूप हौस आहे ना, मग तुम्ही नोकरी करता करता कॉरेस्पॉन्डन्सनी MBA करा. तसे अनेक लोक करतात ना, नोकरी करता करता अनेक लोक कॉरेस्पॉन्डन्सनी MBA करतात. तर तुम्ही तसे करा. डायरेक्ट कॉलेजला ॲडमिशन आणि लेक्चर घेऊन तुम्हाला हे शिकवण्यात येणार नाही. तुम्ही स्वतःचं स्वतः शिका. तेव्हा आपण जर काय ॲडमिशन्स कर्टेल केल्या, इंजिनिअरिंगची ॲडमिशन कर्टेल केल्या आणि MBAच्या, डॉक्टरच्या नाही, मी परत सांगतोय, डॉक्टरच्या नाही. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे, चांगल्या सर्जनची, चांगल्या फिजिशियनची गरज आहे. तर डॉक्टरांचे कोर्स राहू द्या, ते पण प्रत्येकाला ॲडमिशन नाही द्यायची. ॲडमिशन शुड बी ऑन मेरिट. तर हे कमी होईल पे. आज किती तुम्हाला इंजिनिअरिंग MBAचे तांडे फिरताना दाखवू, बेकार असतात पोरं. अहो बरं, इंडस्ट्रियलिस्ट काय करतात? इंडस्ट्रियलिस्ट म्हणतात, बाबा तू IITचा इंजिनियर आहेस ना, मी तुला पहिल्या प्रथम घेणार. ऑब्व्हियस आहे, ते हुशार असतात लोक. तू VJTIचा इंजिनियर आहेस ना, मी तुला पहिल्या प्रथम घेणार. ते लोक हुशार असतात, कॉम्पिटंट असतात, जातात ते. मग बाकीचे ते DY पाटील, पतंगराव कदम आणि छगन भुजबळ MITतले इंजिनियर्स, यांनी काय करायचं? यांनी सेल्समन व्हायचं किंवा पडेल ती कामं करायची? हे शक्य नाही. म्हणजे ह्याने समाजात केऑस निर्माण होईल. शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे, पण त्याला क्वालिटी पाहिजे. आमच्या काळी मी जेव्हा BSc झालो तेव्हा इंजिनियर होणं एक मानाचं समजलं जायचं. इंजिनियर माणसाकडे कौतुकाने लोक बघायचे. आता घरोघरी 4-4, 5-5 इंजिनियर, प्रत्येक घरात, प्रत्येक फॅमिलीत 5 इंजिनियर, 5 MBA. प्रत्येक म्हणजे MBA आता SSC सारखं क्वालिफिकेशन झालं आहे. आपण एखाद्या माणसाला विचारतो का की तू SSC आहेस का? आपण गृहीत धरतो तो SSC असणारच. तसं MBA आहे का तर विचारायचं नाही. प्रत्येक माणूस MBA असतोच. बरं, MBA झाला ना म्हणजे आणि इंजिनियर रट्टा लावून पास होतात. मी तुम्हाला खरं सांगतोय, आता मला माहिती आहे रट्टा मारून पास होणे, सब्जेक्ट समजला असं नाही. पण त्याच्याकडे इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट असलं, त्याच्याकडे MBAचं सर्टिफिकेट असलं की एम्प्लॉयर काय समजतो, सर्टिफिकेट आहे ना म्हणजे याला कळतं. हे आधी चुकीचं आहे. सर्टिफिकेट हा कागद आहे. तो जेव्हा ॲक्च्युअली फील्ड वर्क करतो, डिसिजन घेतो, तेव्हा कळतं की कोण कितने पाणी में खडा आहे. तेव्हा कळतं की कोण किती पाण्यात उभा आहे ते. तर हे सगळे एज्युकेशन सिस्टीम बदलली पाहिजे. इंजिनिअरिंगच्या सीट कमी केल्या पाहिजे, MBAच्या सीट्स कमी केल्या पाहिजे, डॉक्टरच्या सीट्स तेवढ्याच ठेवा. ॲडमिशन स्ट्रिक्टली ऑन मेरिट बेसिस. सिलेक्टेड लोकच इंजिनियर आणि डॉक्टर होतील आणि MBA होतील. बाकीच्यांनी पाणी घाल म्हटलं की घालायचं. झाड कुठलं ते विचारायचं नाही. मग झाड ते आंब्याचं असेल, झाड पेरूचं असेल, झाड चिकूचं असेल, झाड कुठलंही असेल, बाकीच्या लोकांनी फक्त पाणी घालायचं. पाणी घाल म्हटलं की घालायचं. देशाला पुढे न्यायला 5-10 माणसं पुरतात आहो. तर हे लक्षात घ्या. आणि आता मी काय फेमस नाही, त्याच्यामुळे माझे व्हिडिओ सगळीकडे जात असतील असं मला वाटत नाही. जातात ते, मी जेवढे लोक मला पाठिंबा देणारे पण काही लोक आहेत त्यांच्यापर्यंत जातात. पण माझे व्हिडिओ शिक्षण सम्राटांपर्यंत जातील असं मला मुळीच वाटत नाही. तर शिक्षण सम्राटांपर्यंत व्हिडिओ जातील असं मला मुळीच वाटत नाही. तर समजा गेलेच आणि समजा तुम्हाला पोचवता आले तर अवश्य पोचवा. गव्हर्नमेंटच्या मशिनरीकडे पोचवा. मला वाटतं की समाज सर्वांगाने सुधारला पाहिजे आणि देश समृद्ध झाला पाहिजे, म्हणून ही सगळी धडपड. धन्यवाद. चायला तुला आधीच